बोल. बोल. ह्याच्यामध्ये असंच एक्सपेक्टेड आहे का की साधना करायची हे बघ, म्हणजे हा रोज एक जो मेडिटेशन एक आपापलं एक एक करायचं मिनिट आणि एक मिनिट 25 रिडिंग मिनिमम घेऊन ते ग्रुपवर टाकायचंय? ऐक ऐक एक मिनिट, मी पुन्हा एकदा सांगते. हा. हा जो हे जे पोस्टर दिसतंय आता सगळ्यांना, तर याच्यातला हो. हा जो भाग आहे हा 5 दिवसात आपण शिकणार आहोत. वरचा नाडीशास्त्र, डावी व उजवी नाकपुडी आणि त्याद्वारे केलेले श्वसन, श्वास आणि पंचतत्वे, श्वास व पंचमहाभूते यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आणि शरीरातील स्थान, ध्यान आणि साधना. आणि हा आध्यात्मिक झाला. आणि मग यालाच जोडून 3 महिन्याचे, ह्याला जोडून म्हणजे उद्यापासून ते सुरू होणार. हा, त्याला हम्म. जोडून म्हणजे 3 तारखेपासून हम्म. ते सुरू होणार. अशी हम्म. 3 महिन्याची साधना सुरू होणार आहे. ते हम्म. हे खालचं आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच्यासाठी हे घेते, पण थोडीशी थेअरी सांगायलाच पाहिजे ना, की हम्म. आपण आधी केलेलं असलं तरी विसरायला होतात आपल्याला ह्या गोष्टी. नाही तर खरं म्हणजे आपण सगळेच ज्ञानी आहोत ऑलरेडी. पण पण मग त्यांना ऑप्शन एवढंच ठेवलंय की काही जणांना जर एवढंच करायचं असेल तर ते करू शकतात. असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही 3 महिने साधना करावी. कारण 3 महिने साधना ही कमिटमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. अं, म्हणजे सिरियस नाही व्हायचंय त्याचं, बट सिन्सिअर कमिटमेंट आहे की मी 3 महिने रोज सही साधना करेन. आणि आय एक्सपेक्ट दॅट. ओके. त्या 3 महिन्याच्या ह्याच्यात म्हणजे कॅज्युअली नाही करायचे. आणि मी सांगितलंच की तुम्हाला कितीही बिझी असू, आपण आपण ट्रॅव्हलिंग मध्ये असू, आपण आजारी असू, हा अगदी बेड रिडन असू, तरी सुद्धा ही साधना करता येते. बिकॉज अवर ब्रेथ इज कंटिन्युअसली स्पीकिंग विथ अस. वी कॅन ऑलवेज कनेक्ट टू अवर ब्रेथ. आणि आपल्याला श्वासाचं मोजमाप करताच येतं, त्याची भाषा आपल्याला कळूच शकते. म्हणजे आजारपणात सुद्धा करण्याची साधना आहे. अगदी ऐन आजारपणात, म्हणजे मला आता ऍक्सिडेंट झालाय, आय एम इन हॉस्पिटल, फक्त तुम्ही कोमात असाल तर करता येणार नाही. म्हणजे कधी करता येणार नाही, तर तुम्ही अनकॉन्शियस असाल तर फक्त करता येणार नाही. तुम्ही कॉन्शियस लेव्हलला असाल आणि काहीही ऍक्टिव्हिटी करत असाल, किंवा कितीही दुःखात असाल, कितीही आनंदात असाल, तरी हे करता येतं. त्यामुळे म्हणजे हर्षदाने जे ट्रॅव्हलिंग वगैरे, म्हणजे आपल्याला स्वाभाविक आहे, आपल्याला असं वाटतं की म्हणजे मग साधना करायची म्हणजे मग काय करायचंय, मला खूप वेळ द्यायला लागेल की काय, त्याला असं नाही. तर ह्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही, हे ह्याचं महात्म्य आहे ह्या साधनेचं. जसं आता सुरुवातीला आपण जी प्रॅक्टिस करतो ना, ते पंचमहाभूत कळण्याची, तेवढ्या पुरतच आपल्याला थोडस हे करायला लागतं. एकदा कळायला लागलं की फटाफट. आणि साधारण सांगितलं ना, 7 ते 8 दिवसात एकदम झटपट ते सगळं कळायला लागेल. फारसा वेळ नाही लागत ते कळायला. पहिले 5-7 दिवस, 8 दिवस लागतात की ते तत्व कुठलं चालू आहे, काय आहे. आणि आपण आता ही साधना करतो ही तत्वांपर्यंतचीच करणार आहोत. पंचतत्व आणि इडा आणि पिंगला आणि शिवनाडी, याचीच आपण फक्त साधना करणार आहोत. ती यायला लागल्यानंतर आपोआप पुढे जाऊन आपण अनेक गोष्टी करू शकतो. आणि मला असं नेहमी वाटतं की आजच्या काळामध्ये सगळ्यांनी ही साधना करा, सगळ्यांनी. याचं कारण असं आहे की आज आपण जे काही चॅलेंजेस फेस करतोय, आज जे आपण चॅलेंजेस फेस करतोय, ते आतापर्यंतच्या कुठल्याही काळामध्ये कोणीही हे चॅलेंजेस फेस केलेले नव्हते. आजचे चॅलेंजेस आपले खूप गहन आहेत. आणि ते आपल्याला कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला असं संकट आलेलं कळतच नाही ना, असं होतं ना. एक दिवस कोणीतरी जातं जनरल चेकअपला म्हणून डॉक्टरांकडे जातं, किंवा कोणाला तरी घेऊन गेलेले असतात तर त्यांचं पण चेकअप करून घेतात. आणि निघतो काय तर कॅन्सर. म्हणजे एवढं डायरेक्ट, एवढ्या लेवलचं, ज्याचं मला आधी काहीही कळलंही नाही. इट इज सो रिडिक्युलस ना. त्याचं कारण असं आहे की आता हे बाहेरचे आपण म्हणतो ना की कसं आहे, खूप मी इथे घरात काहीतरी सॉफ्ट म्युझिक ऐकते, हा, आणि बाहेर ढोल ताशे पथकं चालू झाली, तर मला ऐकू येईल का माझं सॉफ्ट म्युझिक?
ऐकू येत नाहीसं होईल ना. कारण तो लाऊडनेस एवढा असेल. तसं आज झालाय की बाहेरच्या जगामध्ये हे जे आपण मोबाईल्स वापरतो, हे वापरतो, त्याच्या जे काही डिस्टर्बन्सेस आहेत ते एवढे लाऊड डिस्टर्बन्सेस आहेत त्याचे, की वी आर नॉट एबल टू कनेक्ट टू अवर इनर सेल्फ. आपल्याला ऐकूच येत नाही आपल्या आतलं काय चालू आहे ते. आपल्याला दोष झालेले सुद्धा कळत नाहीत. खरं म्हणजे आपल्याला सूचना मिळत असते, पण आपली ऐकू येण्याची क्षमता कमी झाली. सो दिस इज जस्ट लिसनिंग टू युअर ब्रेथ, व्हॉइस ऑफ ब्रेथ. आता ह्या सेनारिओ मध्ये पुन्हा साधना करायला पाहिजे, किंवा आपल्याला ट्यून होईल की एवढ्या बाहेरच्या कोलाहलात सुद्धा मला ते कसं ऐकायचं. त्याच्यासाठी स्वतःला आपल्याला ट्यून करावं लागेल इन द न्यू सेनॅरिओ. पूर्वीच्या काळी आपली सगळ्यांच्या म्हणजे 25-30 वर्षापूर्वी लोक इंट्युटिव्हली राहत होती, गट फिलिंगनी राहत होती. दे वर मोर हॅपी देन वी आर. आज आपण हॅपीनेसचं मास्किंग करतोय. वी आर सेईंग वी आर हॅपी, बट वी आर नॉट. प्रत्येक जण काहीतरी काय म्हणतात, समाधानी नाही. हॅपी इन द सेन्स आपण क्रिएट करतोय हॅपीनेस एंटरटेनमेंटच्या स्वरूपात. म्हणून तर आचरटासारखे लोक फिरत असतात. एक दिवसाची सुट्टी मिळाली की फिरत असतात. दे कॅनॉट स्टे. ग्राउंडिंगच नाहीये आपल्या, की बस आपण आपले नुसते शांत बसू, असं कोणाकडे ग्राउंडिंगच नाही. थोडासा वेळ मिळाला की आपण बाहेर धाव घेतो. तर धिस शोज दॅट वी आर नॉट, आपण सॅटिस्फाईड नाही होत, आपण समाधानी नाही होत. मग ते समाधान आणायचं कसं, तर ही स्वरयोग साधना जी आहे ती केल्याने आपोआप आपल्याला लक्षात येईल की अरे, आपलं समाधान वाढायला लागलं. सेनारिओ तोच आहे, बाहेरचं काही बदललं नाहीये. पण इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग आय एम हॅपी. चलता आहे अशी आपली भूमिका व्हायला लागते. तर म्हणून मला असं वाटतं की ही साधना सगळ्यांनी केली पाहिजे. आपल्याला पुढे येणारं जर काही डेंजर असेल, बऱ्याच वेळेला डेंजर्स आर अनअव्हॉइडेबल, ओके, तर वी कॅन गेट प्रिपेअर्ड. म्हणजे आपण जसं पावसाळा आता सुरू होणार म्हटल्यानंतर आपलं प्रिपरेशन चालू होतं. आता उन्हाळा येईल, तर मग आपले एसी क्लिनिंग हे ते आपण वी प्रिपेअर फॉर इट ना. किंवा घरात सरबताच्या बाटल्या आणून ठेवणं, आपलं रिशेड्युलिंग करणं, की दुपारच्या वेळा टाळणं, हे आपण शेड्यूल करतो ना. वी कॅनॉट अव्हॉइड. बाहेरची हीट आपण काही अव्हॉइड नाही करू शकणार. तशी अनेक फिजिकल डेंजर्स सुद्धा खूप असतात, जी येणार आहेत. वी कॅनॉट अव्हॉइड इट. आपण म्हणतो ना, आधी आधी आत्मिकच फक्त आपल्याला अवॉइड करता येतं. आधी दैविक आणि आधी भौतिक आपल्याला काहीही करता येत नाही. वी हॅव टू फेस, एव्हरीबडी हॅज टू फेस. सोशल लेवलचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावेच लागतात सगळ्यांना. पण मग ते फेस करायच्या आधी जर आपल्याला कळले की असे प्रॉब्लेम्स येणार आहेत, तर आपल्याला आपण प्रिपेअर करू शकतो ना त्याच्यासाठी. आणि बऱ्याच वेळेला माझा अनुभव म्हणून सांगते, असा अनुभव आहे की मी त्यांना मास्टर्स म्हणते, पण इट इज ऍक्च्युअली दिस ब्रेथ. ब्रेथ म्हणजेच मास्टर्स आर कनेक्ट थ्रू ब्रेथ, ओके, टू अस. आणि मास्टर्सनी सगळं प्रिपरेशन आधी करून घेतलेलं होतं. माझ्याकडे कोरोना काळात जे येणारी संकट होती, त्याला फेस करायचं कसं करशील तू, ह्याचं प्रिपरेशन माझ्याकडून आधी करून घेतलं होतं. हे मला कोरोना आल्यानंतर कळलं. माझ्याकडून एवढं का करून घेतायत हे मला तेव्हा नव्हतं कळलं. कळलं म्हणजे संवाद सेंटर हॅड कनेक्टेड ऑनलाईन विथ पीपल. वी वर ऑलरेडी टेकिंग ऑनलाईन हिलिंग्स, जे कुठेही कोणीही करत नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला आम्हाला विचारायचे लोक, ऑनलाईन कसं होईल, शक्य आहे का ते ऑनलाईन, पण आम्ही करत होतो. आणि मला असं वाटलं की मास्टर्स हॅड प्रिपेअर्ड मी फॉर दिस. मला ऑनलाईन वॉज, मला ज्या दिवशी कोरोनाचा लॉकडाऊन आणि हे सुरू झालं, आम्ही हार्डली 8 एक दिवस मध्ये पॉज घेतला फक्त. तो सुद्धा काय होत आहे ते सेटल होण्यासाठी. नंतर वी स्टार्टेड विथ ऑनलाईन. इट वॉज, तेव्हा स्काईप होतं. नंतर हे झूम वगैरे आपोआप सगळ्या गोष्टी फटफट फटफट आल्या. तेव्हा आम्ही स्काईपवर घ्यायचो आणि आम्ही जगभर हिलिंग्स घेत होतो, ऑनलाईन शिकवत होतो. जे लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये महिना 2 महिने 3 महिने लोकांना अडॅप्ट करायला लागले, ते आम्ही आधीपासून करत होतो. म्हणून मला नेहमी वाटतं मास्टर्स हॅड प्रिपेअर्ड अस फॉर दॅट.
थ्रू ब्रेथ. हु वॉज द गाईड? ब्रेथ वॉज द गाईड. असं मला अचानक वाटलं की आपण करून बघू ना. आणि केलं आणि इट वॉज सक्सेसफुल. कॉन्फिडन्स वाढला. लोकांना तो कॉन्फिडन्स, ऑनलाईनचा कॉन्फिडन्स गेन करायला 6 6 7 7 महिने गेले. वी ऑलरेडी हॅड द कॉन्फिडन्स, वी कुड स्टार्ट इमिजिएटली. आणि आम्हाला उलट काहीच संवाद मध्ये कोणालाच असं झालं नाही की आता काय करायचं, आता आपली वर्कशॉप्स होत नाहीत, आता आपलं हे होत नाही. सो वी वर नॉट लेट डाऊन ॲट ऑल. तर मला असं वाटतं की हे ब्रीदिंग हॅज हेल्प्ड अस. स्वरयोगातून शब्दशः नाही ते सांगत की कोरोना येणार आहे असं, पण पंचमहाभूताच्या भाषेत सांगतात आपल्याला. द ब्रेथ प्रिपेअर्स अस फॉर द फ्युचर डेंजर्स अँड हाऊ टू फेस इट. आणि आपल्याला फिअर्स बिअर्स काही येत नाहीत. मग अगदी शांतपणे आपण सगळं फेस करू शकतो. इट्स ओके आपण म्हणतो. जसं एखादी वाईफ प्रेग्नेंट झाली तर त्याला आपण 9 महिन्यासाठी प्रिपेअर करतो, तिच्या बाळणपणासाठी. वी प्रिपेअर दॅट पर्सन. बाळणपणाच्या काळात तिला सहन करायच्याच आहेत. इट इज इट इज अनअवॉइडेबल. ओके. अगदी सी सेक्शन झालं तरी ते ऑपरेशन इज अनअवॉइडेबल. द बेबी हॅज टू कम आउट इन धिस वे ऑर दॅट. त्यामुळे ते ते तिला सहन करायचंच आहे. पण वी प्रिपेअर ना. एकदा प्रिपरेशन झालं असलं की त्याचं काही वाटत नाही असं. तर दिस इज स्वरयोग. ही जी काही साधना आहे ही याची साधना आहे टू हेल्प यू प्रिपेअर फॉर युअर फ्युचर चॅलेंजेस इन लाईफ. आणि सगळ्यांच्या आयुष्यात चॅलेंजेस येणार आहेत. कारण ज्यांच्या आयुष्यात चॅलेंजेस येत नाहीत दे आर ऑलमोस्ट डेड. ओके. आणि लाईफ म्हणजेच इट इज फुल ऑफ चॅलेंजेस. चढ उतार, वेव्ह पॅटर्न. मी हे नेहमी सांगते की आपण जेव्हा ईसीजी बघतो तेव्हा सरळ लाईन म्हणजे डेथ, आणि वेव्ही लाईन म्हणजे लाईफ. तर वी नीड वेव्ही लाईन्स. ओके. दॅट इज लिव्हिंग. देन हाऊ टू लिव्ह. या पंचमहाभूतांचा खेळ कसा चालू आहे हे कळतं कसं आपल्याला, आता स्वरयोगातून आपल्याला कळतं. फार सुंदर शास्त्र आहे. पण त्याची साधना केली. बौद्धिक आपल्याला ह्या 5 दिवसातच कळेल की कसं आहे. पण त्याचा अनुभव येणं, त्याला ही काही अशी पास्ट लाईफ रिग्रेशन सारखी, ब्रेथवर्क सारखी 2 4 सेशन्स केली आणि फटकन हिलिंग झालं असं नसतं. ही भाषा आहे. भाषा शिकायला जसा वेळ लागतो तसं ही भाषा शिकायला वेळ लागतो, काळ जावा लागतो. कमीत कमी 3 महिन्याचा, अगदी शॉर्ट कोर्स आपण म्हटलं तरी 3 महिन्याचा तो कोर्स आपल्याला करायला लागतं ही भाषा शिकण्याचा. दॅट इज द बेसिक लेवल ऑफ साधना. बेसिक साधना. मग त्याच्यात अजून पुढे गती येत जाते. मग तुम्ही ऍडजस्ट कसं कराल, काय कसं कराल, हे खूप गोष्टी तुम्हाला चिक्कार. भाषाशास्त्र आहे ते अख्खं मोठं शास्त्र आहे. तर आपण हे सगळं करू शकतो. तर जास्त जणांनी करावं. उद्यापासून आपण सुरू करतोय. आणि ही जी लेक्चर्स आहेत, अगदी मला उद्या पहाटे नाही जमणारे, मला अमुक दिवशी पहाटे नाही जमणारे लेक्चर्स आहेत ना, ही तुम्ही नंतर ऐकलीत तरी चालू शकतो. साधना मात्र रोज करायची. कारण ते बौद्धिक आहे ना. बौद्धिक आपण नंतर केलं तर चाल. साधना मात्र आपण. आणि उद्याचा दिवस मी अशासाठी ठरवलाय. मी आधी पाडवा ठरवत होते पण पाडव्याच्या ऐवजी उद्याचा दिवस. कारण उद्या शिवयोग म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी ज्यांना थोडीशी माहित असेल तर अनेक योग असतात वेगवेगळे. सिद्ध योग, अमृत सिद्धी योग आणि असे वेगवेगळे योग असतात. चांगले वाईट असे सगळ्या प्रकारचे. त्याच्यात उद्याचा योग आहे तो शिवयोग आहे. तर शिवयोग हा अप्रतिम योग आहे. शिवाचीच साधना आहे. शिव पार्वती संवाद आहेत. शंकर पार्वतीचे जे संवाद आहेत ते म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र. तर त्यामुळे शिवाची साधना ही उत्तम साधना अशासाठी मी म्हणते कारण त्याच्यात संहार आहे आणि नवीन गोष्टींचं क्रिएशन पण आहे आणि डिस्ट्रक्शन पण आहे. डिस्ट्रक्शन ऑफ व्हॉट इज अनवॉन्टेड अँड क्रिएशन व्हॉट इज द न्यू थिंग्स. ट्रान्सफॉर्मेशन पण आहे त्याचं. असा असा हा शिवाचाच प्रोग्राम आहे. ट्रान्सफॉर्मेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट.
तर त्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण नवीन एनर्जी नाही ना वापरणार, जुनी आपल्यात असलेलीच एनर्जी वी आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म. द व्हॉट विल ट्रान्सफॉर्म व्हॉट इज अनवॉन्टेड. आणि हाऊ इट विल गेट ट्रान्सफॉर्म? जस्ट बाय स्पीकिंग विथ द ब्रेथ. तुम्ही एक एक दिवस साधना करायला लागलात, पंचमहाभूतांची रिडिंग्स घ्यायला लागलात. मी म्हटलं सर, दिवसातून मी घाबरवत नाही, 50 रिडिंग्स तरी घ्यायला पाहिजेत, पण 25 रिडिंग्स तरी घ्या. दॅट इज इनफ. बेसिक साठी तेवढी इनफ आहे. 25 रिडिंग्स रोजची घ्यायची. रोज एक तरी ध्यान करायचं, गायडेड मेडिटेशन. आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर आहेत, मी त्याच्या लिंक्स पाठवेन. तुम्हाला ते नाही पसंत पडलं, दुसऱ्या कोणाचं तरी गायडेड मेडिटेशन केलं तरी चालेल, पण रोज एक गायडेड मेडिटेशन करायचं. आणि गायडेड मेडिटेशन करून त्याचे अनुभव लिहायचे. जे 3 गोष्टी: रीडिंग सांगायच्या, गायडेड मेडिटेशन करायचं आणि रीडिंग्स आणि मेडिटेशन मध्ये आलेले अनुभव शेअर करायचे. ह्या 3 अटी 3 महिने असणार आहेत. रोज आपण व्हॉट्सअप ग्रुप करणार, त्या ग्रुपवर शेअर करायचं. आणि प्रत्येकाने मी त्याचं नोटिंग करणार आहे आणि रोज आले पाहिजेत. आणि माझ्या मते आता जगभर आपण कुठेही असलो तरी 99% ऑफ द टाइम वी हॅव वायफाय ऑर समथिंग टू शेअर ऑन इंटरनेट. त्यामुळे आपल्याला व्हॉट्सअपचा उपयोग करून आपण ही साधना करू. जास्तीत जास्त जणांनी ही भाषा शिकून घ्या, श्वासाची, अशी इच्छा आहे. आणि ही 3 महिन्याची साधना हे ह्याचं खरी मेख आहे. आणि 5 दिवसाचं आपण घेणारच आहोत शिबिर, तेही करावं. म्हणजे ते शिकून घ्यायला हवे. आणि नुसतीच साधना 5 दिवसाचं मला जमेल असं नाही वगैरे असं. पण आता आपण जी 3 महिन्याची साधना करणार त्याच्यात हे 5 दिवसाचं इन्क्लुझिव्हच आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाहीये. पण ज्यांना अ, हे ऑलरेडी ज्यांनी केलेलं आहे, शिव स्वरोदय शास्त्र शिकलेले आहेत थोडस बेसिक, त्यांनाही डायरेक्ट साधनेला पण सुरुवात करता येईल. तर त्यामुळे जरूर या, जास्तीत जास्त जणांनी या. आणि आजच नाव नोंदवा, कारण उद्या पहाटे 4:30 पासून असणार आहे. इथे सगळी मंडळी भारतातलीच आलेली आहेत, त्याच्यामुळे इंडियन स्टँडर्ड टाइम असं वेगळं सांगायची गरज नाही. तर आपल्या पहाटे 4:30ला सुरू होईल उद्या. आणि बेसिकच फक्त मी जी थेअरी आहे ती अगदी परिचय, मी म्हटलं ना तसं शिवस्वरोदयाच्या शास्त्राचा परिचय आणि त्याचं ऍप्लिकेशन असं असणार आहे. तर कोणाला काही अजून शिवाय प्रश्न असतील तर जरूर विचारा. सॉरी, पण 10,000 अनामत रक्कम असं म्हटलं ते मला थोडं कळलं नाही, बिकॉज आय हा, वॉज नॉट देअर. हा, अनामत रक्कम म्हणजे इट इज लाईक अ डिपॉझिट. हा, तुम्ही जर साधना कंप्लीट केली, पूर्ण 3 महिन्याची साधना पूर्ण केली, तर तुम्हाला ते 10,000 परत मिळतील. आणि 100 रुपये फी आहे त्याची, काहीतरी बेसिक काहीतरी हवी म्हणून. म्हणजे 10,100 असं भरायचं. आणि 10,000 तुम्हाला परत मिळतील 3 महिन्याची साधना पूर्ण केल्यानंतर. पूर्ण करण्यात हे 3 नियम लक्षात ठेवायचे. आणि रोजच रीडिंग पाहिजे, रोजच. इन 24 hours यू हॅव टू हॅव दीज रिडिंग्स. एक तरी मेडिटेशन आणि शेअरिंग. शेअरिंगचं महत्वच आपण विसरून गेलोय. शेअरिंग किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहितीच नाहीये. शेअरिंग केल्याने काय काय घडू शकतं हे आपल्याला माहिती नाहीये. पण इथे असलेल्यांपैकी फार परवाच हर्षदाने शेअर केलं, पण आपण रेअरली शेअर करतो, खूप थोडं शेअर करतो. तर शेअर करावं असं मला वाटतं. तर आलंय ना लक्षात 10,000चं? इट इज लाईक अ डिपॉझिट. अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट. 3 महिन्यानंतर ती परत मिळेल. 3 महिन्याचा फक्त तिथी कुठली ते मी सांगेन. चैत्र वैशाख ज्येष्ठ तीन तीन महिने असणार. पण ज्येष्ठातल्या कुठल्या तिथीला संपायचं ते मी सांगेन. ते तिथे बघून, जरा तो मुहूर्त आणि हे बघून असं मग सांगेन. कुठल्या योगाला, परफेक्ट योगाला ते संपलं पाहिजे, संपताना सुद्धा.
म्हणजे कम्प्लिशन ऑफ वन राऊंड असं. मग नंतर चालू होईल ती नेक्स्ट राऊंड चालू होईल. मॅडम प्रिया, प्रिया हा. अम, तुम्ही जे डेट्स दिलेत. व्हिडिओ ऑन, हा, व्हिडिओ करतेस का ऑन? करू का? नको. 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 बरं मग बोल. हा. तुम्ही जे डेट्स दिलेत ना त्या पोस्टरवर, त्या हा, डेट्सला पहाटे 4:30 वाजता सेशन झूम कॉल असणार आहे. 5 झूम कॉल्स. 5 डेज आणि बाकी दिवस आपण स्वतः प्रॅक्टिस करायची हा हा. आणि डेली अपडेट हो करायचं. ओके. हो. ओके. गॉट इट. अजून कोणाला काही प्रश्न? पेमेंट डिटेल्स. हर्षदा. हा, पेमेंट डिटेल्स कुठे मी असं हा, मी ते पाठवलं? पाठवते ग्रुपवर पाठवते ते. 10,100 रुपये मी म्हणजे त्या ह्याच्यावरच पाठवायचे. हा, बरोबर. ठीक. 100 आणि 10,000 असे दोन हे केलेत तरी चालेल. 10,000 100 पाठवले तरी चालेल, कसंही. मी पाठवते ते लिंक कुठली ती. मंजिरी मॅडम, म्हणजे 3 महिन्याचं जे आहे पिरियड आणि त्याचे 10,100 प्लस 3,500 नाही, असं का? जे 10,000 100 भरतील त्याने 3,500 भरायची गरज नाही. ओके, ठीक. कारण त्याच्यात ते इन्क्लुझिव्ह आहे. संध्या काही विचारायचंय का? हो हो, ऍक्च्युली मी जरा उशिरा जॉईन झाले. ते हा, रीडिंग्स तुम्ही म्हटलं ते कशाचे मला कळलं ते नाही. मी शिव आपल्या नाडीच आहे, म्हणजे डावी नाडी, उजवी नाडी, मग पंचमहाभूत याचे हा हा रीडिंग्स घ्यायचे. कुठली नाडी चालू आहे. हा हा. हा. ते तुम्ही सांगाल ना कसले हो हो, रीडिंग ते ते घ्यायचे? सांगणार होती. जी 5 ओके. सेशन्स होतील त्याच्यामध्ये त्याच गोष्टी तर सांगणार आहे सगळं. हा 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 हा, चालेल. ओके, थँक्यू. याची पेमेंटची लिंक पाठवून द्याल ना तुम्ही? हा, मी ग्रुप्सवर पाठवते हो, पेमेंटची लिंक. चालेल. आणि एंड करायचा जो दिवस असतो तो इकडचा वेगळा तिकडचा वेगळा म्हणजे असं? नाही नाही, तिथी तिथी येते ना. अच्छा. हा, ते मी सांगेन. आणि त्यातून तू US ला असणार आहेस ना, तर त्यावेळेला ती तिथे मी तुला सांगेन. ओके. पण थोडसा वेळातच बदल असतो, ह्याच्यात नसतो बदल. काय ओके. म्हणजे इथे ज्या वेळेला तिथी संपेल त्याच वेळेला अमेरिकेत संपेल असं नाही. असं अच्छा. थोडासा, जसं चतुर्थी असते की नाही आपली, हो. चतुर्थीचं पुण्यात चंद्रोदय ह्या वेळेला, अमक्या ठिकाणी अमक्या वेळेला असं असतं ना, तसे थोडेसे भेद असतात. ओके. एवढं ते मी सांगेन. किंवा ते कुठून बघायचं ते मी सांगेन. ठीक. सुदैवाने हल्ली ऑनलाईन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. मॅडम, रिफंडचे नियम वाटी काय ते रोज डेली अपडेट करायचं तेच आहे तीन नियम? तीन तीन अटी हम्म. आहेत. हा. एक म्हणजे डेली अपडेट हम्म. मध्ये काय रीडिंग, हम्म. एक ध्यान करायचं, हम्म. कुठलं ध्यान केलंय वगैरे हे सांगायचं, हम्म. त्याचं शेअरिंग करायचं. हम्म. आणि शिवाय आपल्या अनुभवाचं शेअरिंग करायचं. समजा हम्म. काहीच नसेल शेअर करायला, तर शेअर हम्म. करायचं नाही असं नाही. हम्म. मला काहीच वेगळं नाही वाटत, तर हे हम्म. लिहायचं ओके. की आज हे सगळं रीडिंग घेतलं पण मला काही फारसा फरक वाटला नाही. हम्म. यू हॅव टू से इट. ओके. हम्म. हा. आणि ओके. तुम्ही आता लिहू शकता, व्होकली हा. ऑडिओ पाठवू शकता, ऍज यू चूज. ओके. ओके. हे डेली करायचं फॉर 3 मंथ्स. these 3 अपडेट्स. या ओके. 3 मंथ्स इज द मिनिमम पिरियड. ओके. हो, ती सवय लागली की मग ते या कंटिन्यू होणार. या. ओके. आणि हे जे रीडिंग्स आपण घेतो, हम्म. हा, म्हणजे त्याचा यूज काय करायचा, म्हणजे रीडिंग ते या 3 महिन्यात त्याला समजेल? आपोआप कळायला लागेल. ते सांगेन मी. हम्म. जसजसं पुढे ओके. जाईल ना तसं सांगेन. आतापासून सांगून काही उपयोग नाही. ओके. ओके. कळणार नाही, ते नुसतं बौद्धिक होईल. हा. ओके. त्याचा आता उपयोग कसा करायचा कळणार नाही. ओके. म्हणजे ऑब्झर्व करायचं, म्हणजे ह्या पर्टिक्युलर रीडिंग मध्ये होतं तेव्हा असं झालं किंवा काय घडलं असं आपण वगैरे जेव्हा ते ऑब्झर्व कम्पेअर करायचं का? करायला लागू ना, ते आपोआप होईल ते कम्पेअर. ओके. ओके. लहान मुलं भाषा शिकतात तेव्हा हम्म. CAT कॅट म्हणून आधी त्यांना चित्र दाखवलेलं असतं. ओके. मग हम्म. ते कॅट बघतात
आणि मग त्यांना हा सीएटी कॅट. हम्म, आता त्यांना नेक्स्ट टाइम सांगायला नाही लागत की ही कॅट आहे असं. हम्म, हम्म. ओके, कळलं. तुम्हाला कळायलाच लागतं. ओके. पण सुरुवातीला ते आधी सी शिकवायला लागतं, ए बी सी डी सगळं झेड पर्यंत शिकवायला लागतं, मग सीएटी कॅट, मग कॅट आपण म्हणायला लागतं, हम्म, मग ती कॅट हम्म, दाखवायला लागते. हम्म, पण एकदा दाखवलं की तुम्हाला कळतं. हम्म, मग मांजरीचा आवाज आला तरी कळतं की अरे मांजर आहे, हे कॅट आहे. हम्म. मग काही सांगायला नाही लागत. तुम्हाला त्या ओके. अनुभवातून गेलात ना की हम्म, आपोआप ज्ञान यायला लागतं. ओके. हम्म, हम्म, इट इज अ लँग्वेज ऑफ द ब्रेथ. हम्म. ब्रेथ ओके. स्पीक्स टू अस. आणि ही हम्म, प्रायमरी लँग्वेज आहे, हा, बेसिक हम्म, लँग्वेज. हम्म. इडा लेवल पिंगला 2, लेवल 3. इडा पिंगला नाडी हम्म, आणि पंचमहाभूत ही त्याची बेसिक लँग्वेज आहे. ओके. त्याच्यानंतर खूप आहे. हम्म, खूप खूप आपल्याला करता येतं, पण जसजसं आपण करत जातो तसतसं आपल्याला डीप लेव्हल्सला जाता येतं. ओके. आणि हे अनुलोम विलोम केल्यानंतर किंवा मेडिटेशन केल्यानंतर खूप वेळा असं वाटतं की बॅलन्स्ड आहे, दोन्हीकडनं इक्वल हे वाटतं. तर ते माझी चूक आहे की शक्यच नाही तसं होणं? तेच तेच बघायचं ना, चूक आहे हम्म, का बरोबर आहे हे. हम्म, श्वासाच्या बाबतीत एक गमतीची गोष्ट अशी असते, हम्म, मी म्हटलं ना ही भाषा आहे हम्म, ना. आता मी बोलतेय ते बरोबर बोलतेय का, हे बोलून बघायचं. हम्म, तुम्हाला जर कळलं तर बरोबर हम्म, बोलतेय, नाही कळलं तर हम्म, नाही बरोबर बोलते. तसं आपण आपल्या हम्म, आयुष्याशी हम्म. ह्या गोष्टी कनेक्ट करून बघायच्या. ओके. आपल्याला कळल्या तर हम्म, बरोबर आहे, आपल्याला नाही हम्म, कळल्या तर काहीतरी काहीतरी आपलं हम्म. मिस्टिक आहे, कुछ भी ओके, कुछ ओके. तो है जो आता कुठं काहीतरी हा. बघायला आपलं चुकलंय काहीतरी. तर हम्म, आणि हे ना आता ह्या बेसिक लेव्हलला नाही कळणार, जसजसे आपण हम्म, करत जाऊ ना साधना, हम्म, हम्म. तसतसं आपल्याला ते लक्षात यायला लागेल की काय आहे. ओके. मी आता थेअरी सांगते ना तसंच घडतं असं हम्म, नाहीये, हेही मी हम्म, सांगते. हम्म, हम्म, मी असं सांगते, कुठलंही तुम्ही शास्त्र शिकलं असाल. आता प्रिया तू काय शिकलीस? हम्म. तू काय शिकलीस? मी हा, कॉमर्स, कॉमर्स कॉमर्स मॅनेजमेंट. मॅनेजमेंट, राईट. मग हम्म, आपण आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकतो कॉमर्स, हम्म, हम्म, कीपिंग शिकतो, अकाउंटिंग शिकतो, बँकिंग हम्म, शिकतो, आणि हम्म. मग ऍक्च्युअली बँकमध्ये काम करायला लागतो. खूप वेगळं आहे. काही त्याचा संबंध नाहीये ह्या शिक्षणाचा आणि त्याचा. हो, पण हो, विदाउट लर्निंग धिस यू विल नॉट अंडरस्टँड दॅट. हो. हम्म, कळलं? तसंच आहे. आणि राईट. प्रत्येक हम्म, शास्त्र असं असतं. हम्म, जर कोणाला कधी असं वाटत असेल अगदी सेम शास्त्रात सांगितलंय तसंच आहे नाही हे इथे, तर तुमचं कुठेतरी गडबड आहे, लक्षात का. बिकॉज इट इज राईट. नॉट सेम. हा, ओके, म्हणजे इथे ओके. असं म्हटलं असेल पण ना असं नसतं. मग आपण काहीतरी हम्म, एक्सप्लेनेशन देतो. हम्म, प्रॅक्टिकल युजली नेव्हर टॅलीज विथ द शास्त्रात. ओके, हम्म, हम्म. म्हणजे म्हटलं ओके. तर बेस तोच आहे हम्म, ना, म्हटलं तर हम्म, त्याच्यावर उभं आहे, फाउंडेशन हम्म, तेच आहे. पण हम्म, त्याच्यात ना इमोशन्स ना काही ना काही, दॅट्स हम्म, व्हाय इट इज कॉल्ड फाउंडेशन. तिथे काही नाहीये. हम्म, हम्म, युअर लाईफ इज देअर अबाव, हम्म. बट विदाउट दॅट ऑल्सो यू कॅन नॉट डू एनिथिंग. हो. तसंच ते आहे. हम्म, ओके. गुलाबाचा वास कसा येतो, गुलाबाचा कितीही हम्म, तुम्ही एक्सप्लेन केलात गुलाबाचा वास तर तुम्हाला कोणालाही हे करता येणार नाही. हम्म, गुलाबाचा एकदा वास तुम्ही दाखवलात घेऊन बघ की ती हम्म, व्यक्ती गुलाबाचा वास विसरणार नाही. हम्म. तुम्ही हो. सायंटिफिकली केमिकल्स त्याचे हे वगैरे सगळं पाठ केलं, हम्म, शास्त्र ते शास्त्र नाहीये ना, कारण लाईफ इज नॉट शास्त्र, हम्म, दो इट इज बेस्ड ऑन शास्त्र. हम्म, तसंच सगळ्याच ह्या ज्या ही जी सगळी गूढ गोष्टी आहेत, हम्म, इन्क्लुडिंग पास्ट लाईफ रिग्रेशन असेल, हम्म, ब्रेथवर्क असेल, तू आत्ताच ब्रेथवर्कचं केलंस, तर त्याचं हम्म, आपण शास्त्र वाचतो ना काय काय. पण हम्म, हम्म, तसं नसतं ते, हम्म. हे आपण केल्यावर कळतं. हो. हम्म. आणखीन एक जे आपण हातावर ब्रेथ बघून एलिमेंट डिसाईड करतो, अर्थ, एअर, फायर काय, हम्म. तर इजंट दॅट डिपेंडेंट ऑन द फ्लेक्सिबिलिटी की माझे हात किती बेंड होतात त्या फ्लेक्सिबिलिटीवर पण डिपेंडेंट आहे.
बघू ना ते कसं होईल ते डिपेंडेंट. हं. कारण मी किमो नंतरच सगळ्याला उत्तर बघितलं. येस नो मध्ये नसतं, हेही मी सांग. हम्म, इज इट डिपेंडेंट ऑन फ्लेक्सिबिलिटी? इन अ वे येस, इन अ वे नो. हम्म, त्याचं कारण असं आहे, तुमचा हात फ्लेक्सिबल का नसतो, तर तुमचं अमुक एक तत्व स्ट्रॉंग असतं म्हणून तुमचा हात हम्म. फ्लेक्सिबल नसतो. ओके. मग ते हो. रॉंगच येणार आहे त्यावेळेला. हम्म, 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 तर इट्स ओके, व्हॉट एव्हर इज हम्म, देअर इज ओके. हम्म, हम्म, रॉंग रीडिंग्स आर ऑल्सो ऍक्सेप्टेबल, बट जस्ट देर शुड ऑब्झर्व बी अ अँड नोट. रीडिंग. देर शुड बी अ रीडिंग. आणि मग आपलं हम्म, आपल्याला लक्षात येईल, अरे तेव्हा माझं ना बहुतेक रीडिंग घ्यायला चुकलं असावं. हम्म, हम्म, जेव्हा आपण सगळे वी पुट द ऑल द जिक्सॉ पझल टुगेदर ना, तेव्हा हम्म, लक्षात येईल, अरे हा पीस ना सेम दिसतोय ह्याच पीस सारखा, पण हा इथे फिट नाही होते, हा इथला आहे पीस. ओके, ओके. आता मला कळत आहे. हम्म, सिमिलर दिसलं म्हणजे तेच असतं असं नाही. पण हे हम्म, तुम्हाला दाखवलं, तुम्ही प्रत्यक्ष बघितलं की होतं, ऍक्च्युली ते जिक्सॉ हम्म, पझल सोडवलं की होतं. ओके. गॉट इट. हम्म. आणि ह्या गूढ गोष्टी म्हटलं तर सांगताच येत नाहीत. इट्स नॉट पॉसिबल टू टेल. अनुभव घेऊ शकतो का? हो, सगळेजण ह्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि माझं म्हणणं, आजच्या काळात आपण हे केलंच पाहिजे, बिकॉज ब्रेथ इज सो पॉवरफुल, सो पॉवरफुल. ब्रेथ प्रिपेअर्स अस फॉर ऑल डेंजर्स इन लाईफ. ब्रेथ प्रिपेअर्स अस. आणि आपल्याला न सांगता करून घेत होते आपल्याकडून काम. जसं मी मगाशी कोरोना काळातलं सांगितलं, मलाच आश्चर्य वाटलं, हाऊ आय वॉज प्रिपेअर्ड फॉर द कोरोना. म्हणजे मला एकही दिवस लॉकडाऊनचं ना टेन्शन आलं, ना कशाचं टेन्शन आलं, कशाचं टेन्शन नाही आलं मला. आणि मला ह्याचं टेन्शन आलं की मला टेन्शन येत नाही आहे, माझं काहीतरी चुकतंय का, इथे सगळेजण घाबरलेले आहेत, ह्याला स्पर्श करायला घाबरतायत, त्याला. म्हटलं, मला काही नाही वाटत आहे. गोईंग बॅक, आय अंडरस्टूड दॅट ब्रेथ हॅड प्रिपेअर्ड मी फॉर ऑल धिस. माझं प्रिपरेशन, हाऊ टू हँडल धिस, हे सिच्युएशन तुझ्या आयुष्यात येणार आहे, तू हँडल कशी करशील, हे सगळं ब्रेथ हॅज डन द प्रिपरेशन फॉर मी. म्हणजे माझ्या फिजिकल, इमोशनल, मेंटल ऍडजस्टमेंट ज्या त्याच्यासाठी लागतात, त्या आधीच करून घेतल्या होत्या. आधीच पाऊस पाऊस यायच्या आधी छत्रे, रेनकोट, काय पावसाळी बूट, हे ते सगळी तयारी होती. त्यामुळे मला पावसात जायचंय, छत्री घेतली, गेले, इट्स ओके. म्हणजे त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. असं तशासारखं आहे. ओके. एनिबडी क्वेश्चन? आणि मी पुन्हा एकदा सांगते, मी एकदा ते हे पुन्हा एकदा दाखवते, स्क्रीनवर शेअर करते. हे आपलं आहे, हा पोर्शन असणार आहे आपला शिकण्याचा. त्याच्यात मी काही पाच पाच सात काहीतरी हे घेणार आहे श्लोक, जे ऍक्च्युली शिवस्वरोदय शास्त्रातले जे श्लोक आहेत त्याच्यापैकी पाच सहा घेणार आहे. त्याच्या अनुषंगाने हे शिकवणार आहे. ते बघायचं कसं, तत्व काय, ते पण शिकवणार आहे. आणि माझा भर ह्या खालच्या नोटवर, माझा भर. ओके. आणि त्यामुळे अजून एक ओपन करते, मी दाखवते. दिसतंय का हे? हो. थांबा एक मिनिट, स्टॉप शेअर करते. आधी काहीतरी चुकलं दाखवायला. असं डबल का दिसतंय? तुम्हाला एकच दिसतंय पोस्टर का दोन दिसतायत? एकच दिसतंय. हा एकच आहे. हा, श्वासाची सूत्रे वगैरे हे लिहिलेलं आहे ते ना? हो, येस. हा हा, थोडा डिटेल सांगितलंय आपण काय काय करणार होते. आणि मंत्रशास्त्रामध्ये आपण फक्त ते तिथे थोडस सोहम हा विषय घेणार आहोत, बाकी काही घेणार नाही. माझा त्याच्यातल्या शास्त्रावर भर कमी आहे, प्रॅक्टिकल वर भर जास्त आहे. हं?
तर मी ग्रुप्सवर पाठवते, लिंक पाठवते त्याची. आता कोणीतरी जॉईन झालंय. तर मी लिंक पाठवते पेमेंटची. ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी जरूर शक्यतो 3 महिन्याचं वालं करावं तुम्ही, असं माझी इच्छा आहे. जास्तीत जास्त जणांनी ही साधना करावी, कारण आजच्या जगाला आपल्याला फेस करायला आपण आपण आपली तयारी दाखवली पाहिजे. टू टेक डिसिजन्स, राईट डिसिजन्स ॲट द राईट टाइम, आणि हाऊ टू फेस आवर ओन फिअर्स. तर प्रत्येक चॅलेंजेसना फेस करायची आपल्यात ताकद असते. हाऊ विल डू इट, ते आपल्याला हे शिवसरोदय शास्त्र आपल्याकडून करून घेतो आपोआप. ओके, तर मग मी अजून काही प्रश्न नसतील तर मी एंड करते मीटिंग. आय जस्ट वॉन्ट टू अप्रिशिएट की तुमचं फी स्ट्रक्चर इज व्हेरी काइंड आणि थँक्यू व्हेरी मच फॉर ऑफरिंग दिस. आय कॅन रिअली अंडरस्टँड की हे सगळं फ्रीज झालीस तू. सगळ्यांसाठी करताय, अगदीच काहीसाठी. येस, थँक्यू. सगळ्यांसाठी असं नाहीये, प्रत्येक जण आपल्यासाठी करत असतो. बट आय लाईक हेल्पिंग पीपल, दॅट्स वाय आय एम डुईंग. मला आवडेल जास्त जणांनी केलं तर, म्हणून मी माझ्या आवडीसाठी करते. आणि तुम्हाला छान वाटलं, तुम्ही जॉईन झाला तर मला आनंद निश्चितच जास्त वाटणार आहे. सो दॅट इज ग्रेट. हा, संध्याला काहीतरी विचारायचंय का? पहाटे 4:30 ते 5:30 जे टाइम आहे सकाळी ते 5 दिवस का ते 3 महिने कंटिन्युअस 3 राहणार आहे? महिने 3 महिने आपल्याला टायमिंगचा संबंध नाही, फक्त ह्या ओके झूमच्या लेक्चर्सची टायमिंगचा संबंध आहे. ओके, ते बाकी 5 आपली दिवस आपली आहे का? साधना करायची आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सगळं शेअर करत राहायचं. ओके, हा हा हा. 3 नियम व अटी लागू आहेत, त्याच्यातल्या हो त्या हो. 3 नियम व अटी मी ग्रुपवर पण टाकीन ऑफकोर्स. मग ते 3 महिन्यात मला नुसतं असं वाटतं आपलं. की तुम्ही कमिट करायच्या आधी तुम्हाला अटी माहिती पाहिजेत, हो म्हणून मी हो तुम्हाला हो इथे हो. सांगते त्या अटी. बिफोर हा कमिटिंग यू शुड नो व्हॉट यू आर कमिटिंग. हा. त्यामुळे त्या अटी असतील, 3 महिन्यासाठी त्या अटी असतील. तुमचं तुम्ही ध्यान करायचं, रोजची रिडिंग घ्यायची कमीत कमी 25. मग तुम्ही वेगवेगळ्या आणि ते प्रकारचे ध्यानाचं काय फिक्स टाइम नाही? हा, ते ध्यान रोज करायचं, त्याला तुम्ही कुठल्याही तुमच्या टाइमला करू वेळेनुसार, शकतो का? तुमच्या हा वेळेनुसार, तुमच्या आवडीनुसार ध्यान करा. हा पण हा करा. हा आणि कुठलं ध्यान केलंय ते शेअर करा, ध्यानाचे अनुभव शेअर करा आणि रिडिंगचे अनुभव शेअर करा. हा हा हा. हे 3 आणि शेअरिंग इज कंपल्सरी. हा हा. तुम्ही ऑडिओ शेअर करा, नाहीतर लिहून शेअर करा, कसं आहे. आणि ते ध्यान त्यावेळेला कुठले वेगवेगळे करायचे ते पण तुम्ही देणार का आता ह्या काय 5 दिवसात? काय कुठले ध्यान करायचे ते? हो हो, देईन मी, लिंक्स हा. पाठवून देईन त्याच्या. ओके ओके. हा ओके, ह्या 5 दिवसापुरतं नाहीये, आता उद्यापासून हो. सुरू होईल, तर रोज ध्यान करायचं. हा 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 हा. हा. चालेल. हम्म. ते एकच ध्यान रोज केलं तरी चालेल ना? हो, ऍब्सोल्युटली. एक ते जो 1 तास आहे त्याच्यात मी बेसिकली थेअरी घेणार. ओके, हम्म. आणि हाऊ टू, म्हणजे त्याचं अर्थ काय 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 हे सांगणार. इट इज मोर थेअरी बेस्ड, 5 दिवसाचं जे आहे ते, आणि द प्रॅक्टिकल विल बी फॉर 3 months. ओके, मग मी एंड. मंजिल मॅडम, कोणीतरी काहीतरी विचारलं की ते एकच ध्यान केलं तर चालेल का, असं विचारलं हो, कोणीतरी. चालेल ना. हं. आवडीने भावे हरी नाम घेसी, आपल्या आवडीचं ध्यान करावं. याच्यात पण पतंजलीने सांगितलेलं आहे ना, आपल्याला आवडेल ते, किंवा तुमच्या मनात दुसरं कुठलं आलं ध्यान तरी ते करावं. पण गायडेड करा, आपलं आपलं नाही. आपलं आपलं करू नका. नाही, मी 5 मिनिटं ध्यान केलं, तसं नाही. गायडेड करा. गायडेड ऑनलाईन चिक्कार ध्यान आहेत. मी आपल्या युट्यूब चॅनलवर 150-200 पेक्षा जास्त आहेत. तुम्ही कुठलंही करा, अगदी 10 मिनिटापासून ते अर्धा तास 1 तासापर्यंतचे आपल्याकडे ध्यान प्रयोग आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. आपल्या आवडीने आपण करावं, रोज करावं.
आणि ऑनलाईन इतर सुद्धा आहेत ध्यानप्रयोग, भरपूर आहेत, चिक्कार आहेत. तुम्हाला जे भावेल ते करा आणि जे केलंय ध्यान त्याचा अनुभव शेअर करायचा. ओके. आणि मी लिंक्स पाठवीन, तुम्हाला कुठलं करायचं सुचलं नाही तर मी 8-10 लिंक्स पाठवीन, त्याच्यापैकी तुम्ही कुठलंही करा तुमच्या आवडीने. तर मग मी आता मीटिंग एंड करते. ओके. हा व्हिडिओ मी ग्रुपवर पण टाकीन, म्हणजे ज्यांनी बघितला नसेल, आत्ता आले नसतील, त्यांना पण ते वाचता येईल असं. तर या जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हा. ओके. तर मी एंड करते मीटिंग. चला, थँक्यू. येतो आम्ही. येस, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू मॅडम. ताई. हा.